हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 69. न करोती. आपण रस्त्याने जात असतो आणि अचानक कोठून तरी दुर्गंधाची झुळूक येते. आपण नाकासमोर धरायला रुमाल शोधू लागतो. नेहमीप्रमाणे तो काही चटकन हाती लागत नाही आणि तोपर्यंत कुठून तरी सुगंधाचा झोत येतो. त्यापुढे ती दुर्गंधाची झुळूक आपोआप कक्षेबाहेर कोठल्या कोठे दूर निघून जाते. आपल्या स्मृतीपटलावरून ती दुर्गंधी पुसली जाते. आपण त्या सुगंधात धुंद बेधुंद होतो. ही बेहोशी काही केल्या उतरत नाही, कारण आपण धुंद बेधुंद झालो आहोत हेच आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटते की आपण नेहमीच्याच सामान्य अवस्थेत आहोत. अंतःकरणात जेव्हा मुक्तीची भावदशा निर्माण होते, तेव्हा त्याविरुद्ध असलेले सप्तरिपू त्रिगुण असे सर्व हीन दीन लीन म्लान क्षीण क्षुद्र निस्तेज होतात. सर्जनाला होत असलेली ही भोसकायची इच्छा, शेजारच्या भांडकुदळाची आठवण, रस्त्यावरील दुर्गंधाची झुळूक, ते हरवणे, ती बेचैनी, ती रुखरुख इत्यादी सर्व अंतःकरणामधील मुक्तीच्या भावदशेपुढे, त्या सुगंधाच्या झोतापुढे, त्या भावसुगंधापुढे सर्व काही स्मृतीपटलावरून कायम नष्ट होते, पुसले जाते. आता इतके दिवस मनाच्या खिडकीमधून जो परमात्मा संसारासारखा भासत होता, तो संसार आता मुक्तीच्या भावदशेत परमात्म्याप्रमाणे आहे ह्याची स्वानुभूती प्राप्त होते. असोनी संसारी सायुज्य मुक्ती जगणे सुरू होते, कैवल्य प्राप्त होते. यासाठी तत्व आहे न करोती. लेख क्रमांक 70. न करोती. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एकदा एक वाटसरू एका गावाहून दुसऱ्या गावी चालला होता. वाटेत त्याला तहान लागली. जवळच त्याला विहीर दिसली. तो विहिरीजवळ गेला आणि बादलीने पाणी काढणार इतक्यात तोल जाऊन विहिरीत पडला. तेथे जवळच शेतात एक शेतकरी काम करत होता. त्याने पाण्यात पडल्याचा आवाज ऐकला आणि तो धावतच विहिरीजवळ जाऊन पाहू लागला. आता वाटसरू पडल्याचे लक्षात आल्यावर तो त्या वाटसरूला म्हणाला, "थांब, मी दोरी सोडतो, ती पकड आणि मग मी तुला वर ओढून घेतो." शेतकऱ्याने दोरी खाली सोडली. तो पाहून वाटसरू शेतकऱ्याला म्हणाला की, "तू कोण आहेस? मला का बरे मदत करत आहेस? ही विहीर किती फूट खोल आहे?" त्याला मध्येच अडवत शेतकरी त्याला म्हणाला, "आधी स्वतःचा जीव वाचव." तरीही त्याचे प्रश्न काही संपेना. त्याने प्रश्न विचारणे सुरूच ठेवले. ही विहीर कशासाठी, कोणी, कधी बांधली? त्यावर तो शेतकरी म्हणाला, "तू त्यात पडावा आणि तुला जलसमाधी मिळावी म्हणून 200 वर्षापूर्वी त्यावेळच्या आमच्या पुढाऱ्यांनी बांधली." असे सांगून तो शेतकरी काम करायला शेतावर निघून गेला. भक्तांनो, आपण असेच आहोत. हरि ओम.